ए बांधो रोबो शेखांडो रोबो सो। हालेलुया, धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू जो युगानुयुग सारखा परमेश्वर आहेस, तो जो तुझ्या वचनाचा पक्का परमेश्वर आहेस, वचन देऊन वचनाची जी अभिवचनाची परिपूर्ती करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मंडळींवर तुझं गौरव उतरवून आणणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो। लामा शेखा बाला बोसोलोरियाला बोजू माखाशे लिमासे लिबोंदो लोरोबो झुको बोजू। हालेलुया, लेबाशे लिरियाला बोजू एलामाशे लिबोंदो लोरोबो झुको लोरोबोजू। यावेळेस आपण पहिली प्रार्थना करूया, नीतिसूत्र 3 अध्याय 1 वचनामधून। याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला दीर्घायुष्य जर पाहिजे असेल, दैवी शांती व जे स्वस्थता आहे, आर्थिक दृष्ट्या आपल्याला स्वस्थता पाहिजे, तर 2च गोष्टी देवाने आपल्याला करायला सांगितलेत। ते म्हणजे की माझं शिक्षण विसरू नको आणि माझ्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळ, तुझ्या अंतःकरणामध्ये त्या ठेव। यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराचं जे वचन आहे त्याचं शिक्षण आम्ही विसरणार नाही आणि परमेश्वराच्या आज्ञा आम्ही आपल्या अंतःकरणात बाळगू। म्हणजे ज्या ज्या वेळी परिस्थिती येईल त्यावेळेस आम्ही त्या परिस्थितीला वचनाद्वारे उत्तर देऊ। आम्ही जसं कुणाचा ऍक्सिडेंट झाला की लगेच आपण कावरे बावरे होऊन कधी जाऊ कधी नको असं नाही करणार आहे, तर आपण त्या क्षणी स्तब्ध राहून, ज्याला वचनाची जाणीव असते तो स्तब्ध राहतो, पहिले देवाची प्रार्थना करतो आणि मग पुढच्या गोष्टी करतो। लगेच कावरा बावरा होत नाही, त्याच्यावर कुठलेच चुकीच्या गोष्टी ऐकलं तर त्याची भीती त्याला राहत नाही। ही गोष्ट आपल्याला हे करायची की परमेश्वर नियंत्रणामध्ये आहे, तो आपल्या जीवनात अशी कुठलीच गोष्ट घडू देणार नाही जी त्याच्या समजच्या पलीकडे आहे, असं काहीच आपल्या जीवनात होणार नाही। यासाठी हे जर आपल्याला पाहिजे तर देवाच्या वचनाचं